शेतकऱ्यांचं एकजूट होत नाहीत म्हणूनच आपल्याला वारंवार मागण्या कराव्या लागतात। गर्दी नसली तरी दर्दी पाहिजेत। फडणवीस सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाहीत। फडणवीसांना शेतकरी चालतच नाहीत। मागचा समृद्धी होता त्याच्यात उद्योजकांच्या जमिनी होत्या, इंटरचेंज जो झाला त्याच्यात उद्योजकांच्या जमिनी होत्या, सिडकोचा त्याच्यात तर टोटल उद्योजक आहे फडणवीसांच्या जवळचे आहेत, इथल्या राजकारण्यांच्या जवळचे आहेत। हे किमान तुम्ही जाहीर तरी करून टाका ना, तुम्ही नाटकं कशाला करता? निवडणुकीत जसं म्हणले शेतकरी, आता नाही लागत शेतकरी म्हणून सांगा ना। आता तुमचं 4 वर्ष कोणी काही वाकडं करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही ते स्पष्ट केलं पाहिजे। अशोकराव चव्हाण कुठे आहेत? नांदेडहून मुंबईला कुणाला जायचं होतं? जालन्यात शेतकऱ्यांना जायचं होतं। आदर्शचं नाव घेतलं तेव्हापासून आदर्श झालेत। गरीब हटवायचा जसा नारा होता, तर मला वाटतं फडणवीसांना शेतकरी हटवून टाकायचे, नाही तर उद्योजक आणायचे। समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचा हा 32वा दिवस आहे। आजही त्याच पोटतिडकीने, त्याच उमेदीने शेतकरी इथं बसलेले आहेत। आताच विषय झाला की बरेच लोक येत नाही, काल आम्ही बोललो की बरेच शेतकरी येत नाहीत। शेतकऱ्यांचं एकजूट होत नाहीत म्हणूनच आपल्याला वारंवार मागण्या कराव्या लागतात। प्रश्न सुटायसाठी झटत बसावं लागतं। पण मी या मताचा आहे, गर्दी नसली तरी दर्दी पाहिजेत। तर हे एवढेच दर्दी शेतकरी फडणवीस सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाहीत। तर या निमित्ताने चर्चेतून आम्ही बघितलं, रोज आम्ही बघतो, महाराजांनी जसं म्हणलं की फडणवीसांना शेतकरी चालतच नाहीत, तर हे स्पष्टच झालेलं आहे ह्या निमित्तानं। कारण की मागचा समृद्धी होता त्याच्यात उद्योजकांच्या जमिनी होत्या, इंटरचेंज जो झाला त्याच्यात उद्योजकांच्या जमिनी होत्या, आणि आता जो आपण मुद्दा मांडतोय सिडकोचा, त्याच्यात तर टोटल उद्योजक आहे फडणवीसांच्या जवळचे आहेत, इथल्या राजकारण्यांच्या जवळचे आहेत, सगळे ते असल्यामुळे तो प्रोजेक्ट 2.25 कोटी देऊन टाकले, इथं द्यायचं नाही। हे किमान तुम्ही जाहीर तरी करून टाका ना, तुम्ही नाटकं कशाला करता? निवडणुकीत जसं म्हणले शेतकरी, तर आता नाही लागत शेतकरी म्हणून सांगा ना। तुम्हाला 56 फाडके बहुमत मिळालेलं आहे। आता तुमचं 4 वर्ष कोणी काही वाकडं करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही ते स्पष्ट केलं पाहिजे। दुसरं, या निमित्तानं मला ज्यांचं स्वप्न होतं या रस्त्याचा, ज्यांनी प्रश्न हाती घेतला आणि ते करायला भाग पाडलं शासनाला, जे तत्कालीन मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नाताचे भाजप नेते अशोकराव चव्हाण कुठे आहेत? नांदेडहून मुंबईला कुणाला जायचं होतं? जालन्यात शेतकऱ्यांना जायचं होतं। फाटक्या तुटक्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना जायचं होतं। आमच्या बैलगाड्या जाणार होत्या तिथून, आमचे 2 व्हीलर जाणार होत्या का? तर ते अशोकराव चव्हाण कुठे आहेत की ते आदर्शचं नाव घेतलं तेव्हापासून आदर्श झालेत? त्यांनाही माझा प्रश्न आहे की तुम्हाला या रस्त्याने जायचं नाही का? आणि मग जायचंच नव्हतं तर कशाला आमच्या बोकांडी हा रस्ता घातला? ह्या निमित्तानं एवढंच स्पष्ट होतं की जसं समृद्धीचं जसं राजकारण पाहिलं मी, तर गरीब हटवायचा जसा नारा होता, तर मला वाटतं फडणवीसांना शेतकरी हटवून टाकायचे, नाही तर उद्योजक आणायचे। कॉन्ट्रॅक्ट नाहीतरी त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट शेती हा प्रकार आणलाच, करार शेतीचा, तर त्यांना उद्योजकांच्या घशात शेत्या घालायच्यात, आम्हाला देशोधडीला लावायचं। पण ते शक्य होणार नाही, आम्ही कदापि ते शक्य होऊ देणार नाही। आम्ही कुठेही गेलो त्यांना हे निर्णय घ्यायला भाग पाडू, आणि इथून पुढं संपादन प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावता येणार नाही, हे सुद्धा आम्ही करायला त्यांना भाग पाडू।